देशभरात खळबळ उडवून दिलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं सोमवारी लातूरमधील प्रसिद्ध आरसीसी कोचिंग क्लासेसचा सर्वेसर्वा प्राध्यापक शिवराज मोटेगावकर याला अटक केली. तब्बल 11 तास चौकशी केल्यानंतर सीबीआयनं त्याला अटक करण्याचा निर्णय घेतला. मोटेगावकर क्लासच्या विद्यार्थ्यांना जेईई आणि नीट परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळत असल्यानं हा क्लास राज्यभरात लोकप्रिय झाला होता. अनेक पालक आपल्या मुलांना प्रचंड शुल्क भरून या क्लासमध्ये प्रवेश घेतात. मात्र आता याच मोटेगावकरला नीट पेपरफुटी प्रकरणात अटक झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकरनं त्याच्या साथीदारांना हाताशी धरून अतिशय सुनियोजितपणे प्लॅन आखल्याचं सीबीआयच्या तपासात समोर येत आहे. मूळच्या लातूरमधील रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस अर्थात RCCच्या पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर आणि अकोला यासह अनेक शहरात शाखा आहेत. मोटेगावकरचा पेपरफुटी प्रकरणात सहभाग असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर कोल्हापुरातील युवा सेनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी RCCच्या व्हीनस कॉर्नर इथल्या शाखेच्या फलकाला काळं फासून तोडफोड केली. विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्रवेशापासून रोखणाऱ्या अकॅडमींना देखील टाळं ठोकू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख आणि युवासेना जिल्हा प्रमुख मनजित माने यांनी दिलाय. आज कोल्हापूरचा नराधम सर मोटेगावकर याला खरं तर चपलानं आणलं पाहिजे. कारण नीट सारखा महत्वाचा विषयाचा पेपर त्याच्याकडे 10 दिवस आधी होता आणि त्यांनी तो पोरांना विकलाय. बऱ्याच विद्यार्थ्यांनी यात आत्महत्या केल्यात. मग सरकार काय करतंय? सरकारला व्यवस्थित इलेक्शन घेता येत नाहीत, मग विद्यार्थ्यांची परीक्षा काय घेणार? जर एखाद्याला हाताला लागलं की पायाला प्लास्टर घालून डॉक्टर रिकाम होणार. अशा म्हणजे डॉक्टरकी सारख्या क्षेत्रावरून आता विद्यार्थ्यांचा विश्वास उडू लागला आहे. म्हणून आज आमचा इशारा आहे, कोल्हापुरात देखील अशा बऱ्याच अकॅडमी आहेत, त्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये बसू नका आणि अकॅडमीवर टाईप करा. असे जे विना अनुदानित जे कॉलेज आहेत यांच्यावर टाईप करा म्हणून सांगतात. मला त्यांना इशारा द्यायचा आहे युवा सेनेच्या वतीनं, येणाऱ्या काळात तुमच्यावर देखील आमचा कॅमेरा चालू असणार आहे. या ज्या बाकीच्या अकॅडमी आहेत यांना देखील आम्ही इशारा देतोय की तुमच्या कारभार बंद करा आणि तुम्ही कोल्हापुरातनं बोरिया बिस्तर घालून बाजूला आणि विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये शिकू द्या. आज म्हणून आम्ही इथं मोटेगावकरचं सगळं कॉलेजचे जे क्लासचे बोर्ड आहे ते फाडून टाकलेत आणि सगळं काळं करण्याचं काम आम्ही युवा सेनेच्या हजारो रुपये फी भरून RCC कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी तसंच त्यांचे पालक क्लास बंद झाल्यानं भयभीत झालेत. घरातल्यांनी एवढं कष्ट करून पैसे भरल्यात आणि त्यात क्लास सुरू व्हावा ही माझी सह बाकीच्या सगळ्या विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. कारण क्लासमुळे आमचं भवितव्य आहे, त्यामुळे क्लास सुरू व्हावा, नाही तर आमचे पैसे तर परत नाही. क्लासचा रिझल्ट पण छान होता आणि शिकवतात पण खूप छान, म्हणून म्हटलं इथं जरा माझं भवितव्य चांगलं होण्यासाठी इथं ॲडमिशन. मोटेगावकर सरांचा तर सगळेजण निषेधच करतो आम्ही, कारण त्यांच्या एका चुकीमुळे बाकीच्या विद्यार्थ्यांचं भविष्य खराब आहे. जी बहीण गेल्या वर्षी RCCच्या मूळ शाखा जिथं लातूर आहे तिकडे होती 2 वर्षासाठी MBBSच्या तयारीसाठी. जवळपास 5-1 लाख रुपये आमच्याकडनं फी घेण्यात आली आणि त्या मानानं आउटपुट आम्हाला जो अपेक्षित होता तो भेटला नाही. पण माझ्या बहिणीला ॲडमिशन मिळालं. तिच्यासोबतच्या काही तिच्या मैत्रिणी किंवा तिचे वर्गमित्र जे काही होते ते रिपीट करत होते यावर्षी, त्यांना प्रचंड प्रमाणात मानसिक त्रास होताना म्हणजे सध्या आम्ही पाहतोय. हे जे बोर्डावर तुम्ही बघताय जे नावं वगैरे असतात, फक्त मोटेगावकर सरांचाच म्हणून विषय नाही, पण बाकी इतर पण जे क्लासेस आहेत, एकूणच जो विद्यार्थी सक्सेसफुल झाला स्वतःच्या जीवावर स्वतःच्या एफर्ट्सवर, त्याच्याकडून ठराविक रक्कम देऊन त्याचं सक्सेस हे विकत घेण्याची जी पद्धत आहे ही पद्धत अलीकडे खूपच प्रमाणात वाढलेली आहे. ठराविक डोनेशन देऊन किंवा खोटं बोलून त्यांची चुकीच्या पद्धतीने म्हणजे डाव गुंडाळायचा प्रकार जो आहे हा तो या क्लासेसकडून केला जातो आणि याच्यावर पुढे होणाऱ्या 21 जूनच्या परीक्षेमध्ये निष्पक्ष पातळीवर जाऊन पारदर्शकपणे एक्झाम्स व्हाव्यात हीच आमची इच्छा. हो, या अकॅडमीमध्ये माझ्या मुलग्याचं यावर्षी 11वी साठी मी ॲडमिशन केलेलं होतं नीटसाठी. पण आता 2 दिवसामध्ये ही बातमी लीक झालेली होती, पण एवढं वाटत नव्हतं की मोटेगावकर सरांचा याच्यामध्ये हात असेल. कारण माझी आता याच्यापूर्वी पण माझ्या घरची 2 मुलं याच्यामध्ये ह्या अकॅडमीमध्ये होती, त्यांचं शिक्षणही चांगलं व्यवस्थित पार पडलेलं आहे. पण यावर्षी असा काही प्रॉब्लेम येईल असं वाटलं नव्हतं. त्या हिशोबावरती त्या भरोश्यावरती आम्ही माझ्या मुलग्याला इथं ॲडमिशन माझ्या केलेलं होतं. पण आता कालच अशी बातमी लागली की मोटेगावकर सरांना अटक केलेली आहे किंवा काय या गोष्टीची. आता मी त्याच्यासाठी तिथं माझा आता 40,000 रुपये मी इन्स्टॉलमेंट भरलेली आहे. 1 वर्षाची फी साधारणपणे 80,000 रुपये आहे. 2 वर्षाची फी आम्हाला 1,60,000 रुपये सांगितलेली होती स्कॉलरशिप देऊन. मग आज मी आता इथं पुढं तुमचं काय कसं असणार आहे, म्हणजे कंटिन्यू करणार आहे की आम्हाला आमच्या मुलाला बाहेर काढावं लागेल तिथून, हे विचारण्यासाठी मी आज इथं आलेलो होतो. पण हे मला आज वेगळंच बघायला मिळालं इथं चित्र.
त्याच्यामुळं आता अवघड झालेलं आहे सगळं की मुलाचं ॲडमिशन करायचं कुठं आणि विश्वास ठेवायचा कोणावरती. कारण मोटेगावकर सरांच्या सारखा जर एवढा मोठा माणूस जर असं काय करत असेल तर आम्ही विश्वास ठेवायचा कोणावरती. याला मी मोटेगावकर सरांना मी दोषी ठरवणार नाही, याला मी सरकारला दोषी ठरवणार. कारण सरकारनं अशी आता स्ट्रॅटेजी राबवली की आम्ही ॲडमिशन करायचं कॉलेजमध्ये, त्या कॉलेजमध्ये शिक्षकांचं काही काम नाही, पुन्हा आम्ही ॲडमिशन करून खाजगी क्लासेस लावायचे, खाजगी क्लासेसला भरघोस पेमेंट द्यायचं, पैसे द्यायचे तिथं, आणि ह्या अशा गोष्टी करणार. मला आता जबाबदार कोण, आमचे पैसे परत करणार कोण, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आम्ही सर्वसामान्य माणसं आहे, गरीब माणसं आहे, आम्ही कुठून तरी काहीतरी पैसे गोळा करून आम्ही फी वगैरे भरलेली असते. आता याच्यावरती तोडगा कसा नाही ना, याच्यावरती गव्हर्नमेंटनं सरकारनं व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे आणि किमान आमचे पैसे तरी आम्हाला परत मिळवून दिले पाहिजे. या आंदोलनात जिल्हा चिटणीस चैतन्य देशपांडे, युवासेना शहर प्रमुख सुमित मेळवंकी, समन्वयक अक्षय घाटगे, शुभम पाटील, अभि दाभाडे, आदित्य हुलजी, ऋषी जोशी, योगेश लोहार, फिरोज मुल्लानी, कनिष्क शिंदे, मयुरेश भिरडीकर यांनी सहभाग घेतला होता.